नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आलं म्हणजे अद्रक. अद्रक खाण्याचे फायदे. आलं एक औषधी वनस्पती आहे. आलं हे भारतीय स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचे मसालेदार पदार्थ आहे. ते अन्नाची चव वाढवते, तसेच त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. प्राचीन काळापासून आयुर्वेदात आल्याचा वापर विविध आजारावर उपचार करण्यासाठी केला जातो. आलं पचनक्रिया सुधारते. आलं पचनक्रिया सुधारण्यासाठी खूप उपयुक्त आहे. ते अन्न पचण्यास मदत करते आणि पोटातील वायू, अपचन व आम्लता कमी करण्यास सहाय्य करते. आलं हे सर्दी आणि खोकल्यावर उपयोगी असते. आलं सर्दी, खोकला आणि घसा दुखत असल्यास खूप फायदेशीर ठरते. आल्याचा काढा किंवा चहा पिल्यास घशाला आराम मिळतो आणि सर्दी कमी होते. रोगप्रतिकार शक्ती वाढवते. आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि विविध आजारापासून संरक्षण मिळते. आल्यामुळे मळमळ कमी करते. प्रवासादरम्यान किंवा काही कारणामुळे होणारी मळमळ आल्यामुळे कमी होऊ शकते. आलं खाल्ल्याने पोट शांत राहते. आलं हृदयासाठी फायदेशीर असते. आलं हे हृदयाच्या आरोग्यासाठी देखील चांगले आहे. ते रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते आणि हृदय निरोगी ठेवते. आलं हे रक्तदाब नियंत्रित ठेवते. आल्याचे नियमित सेवन केल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. आलं शरीरातील सूज कमी करते. आल्यामध्ये दाहरोधक गुणधर्म असतात. त्यामुळे शरीरातील सूज आणि वेदना कमी करण्यास मदत होते. आलं हे सांधेदुखीवर फायदेशीर असते. सांधेदुखी किंवा स्नायूंच्या वेदनामध्ये आलं खूप उपयुक्त ठरते. आल्याचे सेवन केल्याने वेदना कमी होण्यास मदत होते. आलं वजन कमी करण्यास मदत करतं. आलं चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम वाढवते. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत होते आणि वजन नियंत्रणात राहते. आलं त्वचेसाठी खूप उपयुक्त असतं. आलं रक्त शुद्ध करण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा स्वच्छ आणि निरोगी राहण्यास मदत होते. आलं मधुमेह नियंत्रणात मदत करतं. आल्याचे सेवन केल्याने शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी ते उपयुक्त ठरते. आलं हे श्वसन संस्थेसाठी फायदेशीर असतं. आलं फुफ्फुसांसाठी आणि श्वसन संस्थेसाठीही चांगले आहे. ते श्वसनाशी संबंधित काही समस्या कमी करण्यास मदत करते. आलं घसा दुखणे कमी करते. आलं आणि मध एकत्र खाल्ल्यास घसा दुखणे कमी होते. त्यामुळे घशाला आराम मिळतो. आलं हे रक्ताभिसरण सुधारते. आलं शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते. त्यामुळे शरीराला अधिक ऊर्जा मिळते. आलं ऊर्जा वाढवते. आपल्या शरीराची ऊर्जा वाढवते. आलं खाल्ल्याने शरीरातील थकवा कमी होतो आणि ऊर्जा वाढते. त्यामुळे काम करण्याची क्षमता सुधारते. आलं शरीर गरम ठेवते. आलं शरीराला उष्णता देते. त्यामुळे हिवाळ्यात आले खाणे विशेषतः फायदेशीर असते. आलं हे केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. आलं केसांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. ते केस मजबूत ठेवण्यास मदत करते. आलं हे नैसर्गिक औषध म्हणून उपयोग केला जातो. आलं हे एक नैसर्गिक औषध मानले जाते. अनेक घरगुती उपायामध्ये त्याचा वापर केला जातो. आलं एकूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आलं हे योग्य प्रमाणात नियमित खाल्ल्यास शरीर निरोगी राहते आणि ते पचन, हृदय, रोगप्रतिकारशक्ती आणि संपूर्ण आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच नवनवीन हेल्थ टिप्ससाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.